जयहरी एकादश स्कंध भाग 198. 25व्या अध्यायात सुरुवातीला नाथ महाराज सांगतात, भगवद्गीतेच्या 17व्या अध्यायामध्ये कर्ता, कर्म, श्रद्धा इत्यादी गोष्टींचे सात्विक, राजस आणि तामस प्रकार सांगितले आहेत. त्याचप्रमाणे या अध्यायामध्ये सत्व, रज आणि तम यांची लक्षणं सांगून मग कर्म, धर्म, काल, स्थान, कर्ता, अहंकार, आहार हे इत्यादींचे सत्व, रजतमादी 3 प्रकार सांगितले आहेत. हे 3 गुण एकमेकास सोडून कधीही राहत नाहीत. तसंच जोपर्यंत माणूस देहबुद्धीत असतो तोपर्यंत गुणांची सत्ता त्याच्यावर चालते. ती नाहीशी होण्यास विवेक आणि वैराग्य दोहोंचा उदय होऊन खरी शरणागती यावी लागते. विवेक आणि वैराग्य उत्पन्न होण्यास सत्वगुणाची वाढ फार उपयोगी पडते. आत्मज्ञान धारण करणारं मन तयार होण्यास सत्वगुण फार उपयोगी पडतो. म्हणून वेदांतावरील सर्व ग्रंथात सत्वगुणाची लक्षणं विस्तारानं सांगितलेली आढळतात. साधकानं कसं असावं ते सत्वगुण सांगतो, तर त्यानं कसं नसावं हे रज आणि तमगुण सांगतात. सद्गुरू हे कसे, तर सद्गुरू हे गुणातीत. आणि खरं म्हणजे नाही का, नाथ महाराज जेव्हा केव्हा कोणत्या गोष्टीला प्रारंभ करतात तेव्हा आधी सद्गुरूंना वंदन करतात, सद्गुरूंची लक्षणं सांगतात, सद्गुरूंचं कौतुक करतात. आणि यातूनच आणखीन हा एक वेगळ्या प्रकाराने की गुणातीत सद्गुरू असं म्हणून येथे सद्गुरूंचं वंदन करताना नाथांनी 3 गोष्टी सांगितल्या आहेत. गुणांचा मुळीच संबंध जिथे नाही तिथे सद्गुरू राहतो ही पहिली गोष्ट. सूक्ष्म देहाला मारून टाकतो म्हणजे जीवाचा जीव घेतो म्हणून सद्गुरूला जनार्दन म्हणायचं ही दुसरी गोष्ट. आणि शरण आलेला शिष्य जेव्हा समाधान मागतो तेव्हा त्याच्या देहाभिमानाचं शतचूर्ण करून त्याला सद्गुरू स्वानंद पदवी देतो ही तिसरी गोष्ट होय. अशा सद्गुरूंचं चरणवंदन करताना मितूपण हरपतं आणि त्याची कृपा होऊनच जनच जनार्दन रूप दिसतं असा आपला स्वानुभव अखेर नाथांनी सांगितला आहे. नाथ महाराज म्हणतात, ओंकार स्वरूप सद्गुरूंना नमस्कार असो. त्यांना निर्गुण म्हणावं तर त्यांचा गुणाशी कधी संबंधच येत नाही. गुणांशिवाय निर्गुणतेला अर्थ नाही. निर्गुणपणा आणि सगुणपणा दोन्ही अंगाला न शिव देणारा सद्गुरू पूर्ण अगुणी आहे. सद्गुरू पंचमहाभूतांचा आणि लोकांचा संहार करतो, म्हणजेच लिंगदेहाचा नाश करून जीवाला जीवपणानं तो ठार मारतो. तरी सद्गुरू मोठा कृपाळू आहे. देहाभिमानी लोकांना ते कृपाळूपण कळत नाही. सद्गुरू आपल्या शिष्याच्या जन्माचा संहार करतो, मरणाला मारून आयुष्य वाढवतो, जीव मारून जगवतो आणि देहातच विदेहीपणानं नांदवतो. भक्तीनं परिपूर्ण आणि शरण आलेला शिष्य जेव्हा आत्मसमाधान मागतो तेव्हा सद्गुरू त्याचा देहाभिमान नाहीसा करून त्याला हवं ते देतो. आवडीनं सद्गुरूच्या नामाचं स्मरण केलं की अहंकार एकदम विरतो आणि जीवाचं बंधन तुटतं. सद्गुरू अगाध आणि गहन आहे. स्वतः नित्य निर्गुण असून त्याचे अनंत गुण आहेत. धाव घेऊन त्याच्याजवळ जाऊ म्हणलं तर त्याला गाव नाही आणि स्थान नाही. एका सद्भावाशिवाय त्याचे चरण लाभण्याला दुसरा उपाय नाही. त्या चरणांचं वंदन केलं की मी तू पण विरून जातं आणि जनच जनार्दन स्वरूप होतंय. जनार्दनाचे हेच खरे स्वरूप होय. यापुढे नाथ महाराज सत्वगुणांची लक्षणं सांगतात. मानवी जीवनात जे जे काही अभिजात, सुसंस्कृत, सुंदर आणि शीलवान आहे ते सर्व सत्वगुणानं ध्वनित होतं. त्यातल्या त्यात मानवी उत्तमपणाला भगवंताच्या आवडीची जोड दिली म्हणजे संतांना मान्य असलेला सत्वगुण तयार होतो. नाथ महाराज सांगतात की तर्कानं प्रकृती पुरुष संबंध ध्यानात आला तरी जोपर्यंत गुणांवर पूर्णपणे जय मिळाला नाही तोपर्यंत देहाभिमान राहून सुखदुःख अनुभवास येतं. दांडा वृक्षापासून तयार होतो पण कुऱ्हाडीला मिळून सर्व वृक्षाचं छेदन करतो. त्याचप्रमाणे आत्मानात्म विवेकाला सत्वगुण मिळाला की 3 गुणांचा समूळ उच्छेद करतो
त्या सत्वगुणाची लक्षणं अशी: शम, वृत्तीचं बाहेर धावणं सोडून देऊन ती आत्म्यामध्ये अखंडपणे ठेवणं. दम, इंद्रियांची सुख भोगण्याची तडफड शांत करून देहसुखाची इच्छा आवरून धरणं. तितिक्षा, जितक्या प्रसन्न वृत्तीनं आपण सुख भोगतो तितक्याच संतोष वृत्तीनं दुःख सहन करणं. इच्छा, मी कोण, कुठला, माझं स्वरूप काय, मी निष्कर्म आहे की कर्मानं बांधलेला आहे, असा आत्मविचार करणं. तप म्हणजे जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तीनही अवस्थांमध्ये भगवंताच्या प्राप्तीसाठी चित्त निरंतर झुरणीला लागणं. सत्य, नेहमी सत्य बोलणं आणि प्राणांतीही खोटं न बोलणं. भूतदया, स्वप्नात देखील कुणाशी कधीही निष्ठुरपणानं न धरणं. स्मृती, आपलं खरं कल्याण कशात आहे याचं अखंड स्मरण ठेवणं. संतोष, विशेष कष्ट न करता जे काय मिळेल तेवढ्यात समाधान मानणं. त्याग, उपजीविकेसाठी जे मिळालं असेल त्यातलंच काही सत्पात्री दान करणं. निस्पृहता, विषय ममता सोडून पैशाची वासना सर्वस्वी टाकणं. सर्व लक्षणांनी संपन्न निस्पृहता म्हणजेच दृढ वैराग्य होय. हे परमार्थाचं खरं भाग्य असून त्यानं श्रीहरी प्राप्त होतो. श्रद्धा, गुरुच्या वाक्यावर विश्वास ठेवून त्याला सर्वस्वी शरण जाणं. ही भगवंताची प्राप्ती करून देणारा नरदेह विषयांकरता वापरणं. री म्हणजे भगवंताची प्राप्ती करून देणारा नरदेह विषयांकरता वापरणं. दया, दुसऱ्याला दुःख न देऊन सर्वदा सुख देणं. पण जे सांगितलं ना, तर हा जो नरदेह आहे तो आपल्याला कशासाठी मिळालेला आहे? भगवंत प्राप्त करण्यासाठी. पण आपण काय करतो? विषयांकरता वापरतो. पण सत्वगुणाने काय सांगितलं? या नरदेहाला विषयांकरता वापरायचं नाही, तर भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी वापरायचं. यानंतर दया, दयेमध्ये काय येतं? दुसऱ्याला दुःख न देऊन सर्वदा सुख देणं. आणि शेवटी आत्मनिवृत्ती, यामध्ये विषयांना गौण समजून ब्रह्मानंदात निमग्न होणं. अर्थातच देहसुखाची लालसा सुटून ब्रह्मसुखाची चटक लागणं. आणि एकदा का ब्रह्मसुखाची चटक लागली की मग आपोआपच सत्वगुणाची वृद्धी होत राहते आणि ब्रह्मसुखासाठी धडपड केल्या जाते. यानंतर लक्षणं दिलीत ती रजोगुणाची. संपूर्णपणे मानवी दृष्टिकोन असणं याला रजोगुण म्हणतात. हे जग खरं असून त्यातील पुष्कळ भोग आपण पुष्कळ भोगावे आणि ते मिळवण्यास जरूर ते श्रम करावे असा रजोमय दृष्टिकोन असतो. यातले जे रजोगुणाचे लक्षणं आहेत त्यापैकी पहिलं आहे काम, विषयांचा सारखा वाढणारा हव्यास. इहा, कामाची क्रिया पूर्ण होणं. मद, संपादिलेल्या विद्येचा अतिशय दर्प वाटणं. तृष्णा, कितीही पैसा मिळाला तरी मनाची तृप्ती न होणं. आशा, देवाजवळ प्रापंचिक सुख मागणं, पैसा यावा म्हणून देवपूजा करणं. यानंतर भेद, माझं तुझं यावर रचलेले प्रपंचाचे हे जे भान ते स्फुरणं. मग सुख, विषय सुख हेच उत्तम मानणं. उत्साह, युद्धामध्ये वीरश्री, प्रपंचात पुत्रप्राप्ती आणि विवाह समारंभादी प्रसंगात उत्साह वाटणं. यानंतर यश, वादात जय, शत्रूचा पराभव आणि नावलौकिक पसरणं. यानंतर प्रीती, आपली स्तुती आपण ऐकणं. हास्य, विनोदाची आवड असणं. वीर्य, हे प्रबळ शरीरबळ दाखवणं. बलोद्यम, राजसत्तेच्या बळावर व्यापार करणं. शिरजोरपणानं व्यवहार करणं आणि न्याय सोडून मोठा स्वार्थ साधणं.
यानंतर तमोगुणांची लक्षणं सांगतात. माणसांमध्ये सुद्धा काही व्यक्ती कमालीच्या स्वार्थी, कृपण, दुष्ट किंवा हीन वृत्तीच्या असतात. देहानं माणूस दिसले तरी हे असे पुरुष मनानं पशुच असतात. त्यांचं हे वर्णन केलेलं आहे. त्यामधले जे तमोगुण आहेत त्यामधला पहिला क्रोध, कामाची पूर्ण वाढ झालेली स्थिती. नंतर लोभ, अत्यंत कृपणपणा, अनृत, खोटं भाषण, हिंसा, परपीडा, याच्छा, आशाळभूतपणा, दंभ, मानासाठी हापापणं, क्लम, अत्यंत श्रमानं आलेला थकवा, कली, विनाकारण कलह करणं, शोक, हाहाकार, मोह, भ्रमाचा पूर, विषाद, अंतःकरण पोळणारं दुःख, आर्ती म्हणजे अतिसंताप, निंदा, खोटे आरोप करणं, आशा, अतिलोलुपता, भय, मोठी भीती, निद्रा, मोठा आळस, अनुद्यम म्हणजे निरुद्योगीपणा, सगळे उद्योग सोडून अत्यंत सुस्त असणं. हे झाले सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुणांची लक्षणं. जय हरी.